कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील एक छोटंसं गाव असलेल्या कांबळवाडीसाठी आजचा दिवस उजाडला तोच एखाद्या सणासारखा. कारण याच मातीत खेळलेला, याच गावाच्या वेशीवर बागडलेला आणि याच शिवारात घाम गाळलेल्या स्वप्नील कुसाळेनं आपल्या विजयाचा झेंडा थेट पॅरिसमध्ये रोवला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा झालं. स्वप्नीलनं 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन नेमबाजीत ब्रॉन्झ मेडल पटकावलं. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिनू ठरला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण 1952 साली खाशाबा जाधवांनी हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत ऐतिहासिक ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर ऑलिम्पिक मेडल्समध्ये लागलाच नाही. मात्र आता अशीच भरारी घेतलीये ती कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं, तीही 72 वर्षांनी. स्वप्नीलचा आदर्श आहे टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी. ज्याप्रमाणे धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील ही मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभावाचा प्रभाव स्वप्नीलच्या नेमबाजीतही आज पाहायला मिळाला, ज्यामुळे त्याला यशोशिखर गाठता आलं आणि स्वप्नीलची स्वप्नवत कामगिरी जागतिक पातळीवर गौरवली गेली. तो राहतो त्या कांबळवाडीतही उत्साहाला भरता आलं होतं. इयत्ता 9वीत असतानाच इवल्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आता साकार झालंय. त्यामुळे सरावासाठी बुलेट्स विकत घेण्यासाठी बँकेचं कर्ज उचलणारे स्वप्नीलचे वडील आणि स्वप्नीलची आई आता कृतार्थ झाली आहे. त्यानं खरोखर अगदी मन लावून ते आपलं काम केलेलं आहे असं मला वाटतं. काय आशीर्वाद द्याल तुम्ही आता? नक्कीच तो या ठिकाणी अजूनही पुढच्या भविष्यातल्या ऑलिम्पिकमध्ये तो नक्कीच यापेक्षा पुढची चांगली कामगिरी करेल. चांगलं झालं की नातवानं आपलं करून गावलं. माझ्या आपल्या ह्यातनं आपला मोठा झाला. आपला आणि आशीर्वाद आमचा हाय कायमचा. आणि लहानाचं मोठं झालं, लहानपणापासून बाहेर गेलेला आहे आणि चांगलं झालं. आल्यानंतर कौतुक कसं करणार की असं करणार. निश्चितपणानं पुतण्या असावा एक असं उत्तर आदर्श असं उदाहरण या ठिकाणी स्वप्नील आम्हाला दिलेलं आहे. आणि निश्चितपणानं या कुटुंबामध्ये स्वप्नील आमच्या जन्माला आला हे मुळात लक्षात आम्ही भाग्य मानतो. स्वतंत्र भारतात ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधवांनी. पण आतापर्यंतचा इतिहास आणि आज स्वप्नील कुसळेची कामगिरी वगळता हरियाणा, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, अगदी पूर्वोत्तर भारताच्या राज्यांमधील खेळाडूंच्या तुलनेत महाराष्ट्र मात्र मागे पडला. त्यामुळे ऑलिम्पिक दर्जाचे आपल्याकडे खेळाडू नाही का असा प्रश्न उपस्थित होत होता. आणि यावरच आम्ही आज आपल्याला 0 आवरमध्ये प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, खाशाबा जाधवानंतर 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या वाट्याला. आजवरची आपली राज्य सरकार खेळाला प्रोत्साहन देण्यात कमी पडली का? हा आपला प्रश्न होता. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. महाराष्ट्रातील खेळाडू इतरांच्या तुलनेत मागे पडण्याची बरीच कारणं असल्याचं क्रीडा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यापैकी खेळाबाबत असलेलं उदासीन धोरण, सोयी सुविधांचा अभाव, नसलेली क्रीडा परंपरा, अनुभवी प्रशिक्षकांची कमतरता ही काही कारणं आहेत. असं असलं तरी या सर्व अडचणींना स्वप्नीलनं फाटा दिलाय. घरामध्ये नेमबाजीची कोणतीही परंपरा नसताना स्वप्नीलला नेमबाजीची गोडी लागली. त्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी प्रशिक्षण मिळावं म्हणून नाशिक गाठलं. 2008 मध्ये अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहिल्यानंतर तर त्याचं नेमबाजीकडे एवढं लक्ष गुंतून राहिलं की त्याने थेट आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झचा वेध घेतला. त्याच्या या यशात मोलाचा वाटा राहिला तो प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचा. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे स्वप्नील मानसिकदृष्ट्या
मजबूत राहिला आणि एवढ्या दबावातही त्यानं संयम दाखवत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याच्या याच कामगिरीबाबत प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी आपल्या भावना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात. दीपाली मॅडम, तुमचा विद्यार्थी तुम्ही ज्याचं प्रशिक्षण केलं त्यांनी आज ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? मला खूपच छान वाटतंय, कारण ह्या मुलांबरोबर मी गेली जवळजवळ 10 ते 11 वर्ष आहे आणि त्यांच्या म्हणजे ह्या एवढ्या सगळ्या वर्षांचा त्यांचा प्रवास, त्यांचा स्ट्रगल, त्यांचे स्वतःवर असलेले डाऊट्स आणि हे सगळं मी बघितलेलं आहे. आणि त्यांनी किती मेहनत केली आणि हे मेडल त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे याची मला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे मला खूपच जास्ती आनंद आहे ह्या गोष्टीचा, कारण खूप वर्षाच्या मेहनतीनंतर आम्हाला हे यश मिळालं आहे. सो खूपच आनंदी आहे मी. आणि ज्या पद्धतीने तो खेळला आहे ना, तर जसं त्या क्षणी त्याने ज्या पद्धतीने स्वतःला हाताळलं आहे त्याच्यावरून त्याच्या एक कॅरेक्टरची स्ट्रेंथ जी मला आज दिसली त्याच्या खेळामध्ये, ती मला खूपच आश्वासक वाटते आणि त्याचा मला खूप जास्ती आनंद आहे. दीपाली मॅडम, यावेळी 2 असे योगायोग आहेत. एक तर पहिल्यांदा 3 पोझिशन रायफल शूटिंगमध्ये भारत एक मेडल मिळवतोय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राला वैयक्तिक खेळामध्ये खाशाबा जाधवांनंतर पहिल्यांदा आता मेडल मिळते आणि यांचं प्रशिक्षण तुम्ही केलं. कसं वाटतंय या सगळ्या रायफल शूटिंगचा जो प्रवास आहे भारतीय खेळाडूंचा त्याकडे पाहून? मला तर मला ह्या गोष्टीचा तर खूप आनंद आहे की एकतर मी मराठी आहे, स्वप्नील मराठी आहे. म्हणजे हे आपलं जे पदक आलं आहे ते अगदी महाराष्ट्राच्या मातीतून आलेलं आहे. म्हणजे तो कोल्हापूरचा, माझे आईवडील दोघेही कोकणातले, माझं सासर पुण्याचं, म्हणजे असं सगळं महाराष्ट्र भर आमचे सपोर्टर्स आहेत. सो मला खूप ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की आम्ही दोघांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे. तर ह्याच्या पुढे म्हणजे हे असं बोलावं लागू नये की इतक्या वर्षानंतर आपल्याला हे पदक मिळालं. हीच कामगिरी सतत चालू राहील आणि भारतासाठी महाराष्ट्राचा पदकांचा वाटा, भारताच्या पदकांमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहील. या दृष्टीने जी काही मेहनत करायला लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. अर्जुन बबुता हा जो तुमचाच विद्यार्थी काल फायनलमध्ये जाऊन 0.1नी त्याचं म्हणजे अगदी एक मेडल 0.1नी हुकलेलं आहे. याचं दुःख काय असतं हे ज्यांनी रायफल शूटिंग केलंय ते सांगू शकतात. आणि त्याला धीर देण्यासाठी तुम्ही आज इथे आलेला होतात दिल्लीमध्ये आणि त्यावेळी ही बातमी मिळते की दुसरा विद्यार्थी हा मेडल घेऊन परत येतोय. म्हणजे हा जो एक संमिश्र तुमच्या मनातल्या भावना असतील त्या काय आहेत की एका बाजूला एक विद्यार्थी आपला जो 0.1%नी मेडलला हुकलाय आणि दुसरा विद्यार्थी त्याला धीर द्यायला आपण दिल्लीत येतोय आणि दुसरा विद्यार्थी मात्र मेडल घेऊन येतोय. कसं वाटतं? मी दिल्लीत आहे ह्याचा मला खूप आनंद आहे, कारण कसं आहे माझं हे जे नेमबाजीचं सगळं प्रशिक्षण आणि ही मुलं मला अगदी मी स्वप्नील मराठी असला तरी मी त्याला भेटले दिल्लीतच आहे, कारण मी ज्युनियर नॅशनल टीमची जेव्हा चीफ कोच होते तेव्हा ही सगळी मुलं माझ्याकडे आली आणि तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतोय. तर हा अर्जुन बबुता, आता माझी ही जी 6 मुलं आहेत म्हणजे ऑलिम्पिक प्रॉबेबल्स होते ज्यांच्यावर मी टोकियोनंतर पूर्ण माझं लक्ष केंद्रित केलं, तर ते सगळे एक आम्ही कुटुंबासारखेच राहतो. म्हणजे ह्या मुलांचे आपसात पण संबंध खूप छान आहेत. आणि आता एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष गिफ्ट. ऑलिम्पिकमध्ये आपल्या दमदार कामगिरीनं छाप पाडणाऱ्या स्वप्नील कुसळेची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया एबीपी माझावर. पाहूयात. मेडल हे आज मला भेटले ते मी सगळे डेडिकेट करेन इंडियासाठी अँड त्याच्यानंतर माझे कोचेस, माझी फॅमिली अँड माझे जे सपोर्टिंग स्टाफ आहे. मेडल हे आज मला भेटले ते मी सगळे डेडिकेट करेन इंडियासाठी अँड त्याच्यानंतर माझे कोचेस, माझी फॅमिली अँड माझे जे सपोर्टिंग स्टाफ आहे. स्वप्नीलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला शुभेच्छा तर दिल्या, शिवाय वैयक्तिकरित्या फोन करून
त्याचं अभिनंदनही केलं. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा देखील वर्षाव करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारनं स्वप्नीलसाठी 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. स्वप्नील सध्या ज्या पुणे डिव्हिजनमध्ये TC म्हणून काम करतो त्या विभागातही सर्वांनाच आनंद झालाय. स्वप्नील हा पॅरिसहून भारतात येईल त्यावेळी भारतीय रेल्वेकडून त्याचा सन्मान करण्यात येणार असून त्याला प्रमोशनही देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. स्वप्नीलच्याच या कामगिरीवर आम्ही आज 0 आवरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा. खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राच्या वाट्याला. आजवरची आपली राज्य सरकारं खेळाला प्रोत्साहन देण्यात कमी पडली का? बघूया सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया. X वरून महेश शिंदे, हो नक्कीच, खेळामध्ये राज्य सरकार आणि तितकेच पालकही प्रोत्साहन देण्यास कमी पडले. फेसबुकवरून वैभव देसाई, महाराष्ट्रातील राजकारण्यांना पक्ष फोडण्यात जास्त रस आहे त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा न बाळगलेली बरी. इंस्टाग्रामवरून दिनेश काळे, गेल्या काही काळात सरकारकडून खेळाडूंना प्रोत्साहन मिळतंय. स्वतः पंतप्रधान मोदी खेळाडूंचे मनोधैर्य वाढवतात, संवाद साधतात. यूट्यूबवरून नितीन लांडे, राजकारण बाजूला ठेवून सरकारनं खेळामध्ये विशेष लक्ष द्यायला हवे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.